ते जेन्झींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखते। जेन्झींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची ही योजना आखते आणि एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमांतर्गत ही योजना राबवली जाणार आहे आणि या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागचा उद्देश आहे। नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं। संपूर्ण देशानं ही आंदोलनं पाहिली, त्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा आंदोलनं झाली। तर जेन्झी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या केंद्र सरकार करते आणि त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येतात अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळते आहे।